आपलं घर, आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसायला हवा, तसा आपल्या शहरानंही स्वच्छतेतून चैतन्याचा मोकळा श्वास घ्यायला हवा. विचार करावा आपण. घरी केर कचरा असेल तर क्षणभरही तिथं थांबण्याची इच्छा होत नाही आपल्याला. आपलं घर म्हणूनच आपण स्वच्छ सुबक ठेवतो. ही आपलेपणाची जाणीव आपल्या शहराबाबतीतही हवीच ना. हे आहे प्रगतीच्या दिशेनं पहिलं पाऊल. भारत सरकारनं 2 ऑक्टोबर 2014 साली सुरू केलं स्वच्छ भारत अभियान. परमपूज्य महात्मा गांधींच्या 150व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली म्हणून 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत संपूर्ण भारत स्वच्छ आणि हागणदारी मुक्त करण्याची प्रतिज्ञा केली गेली आणि याच अभियानाचा भाग म्हणून राबवल्या गेलेल्या धोरणाची परिणती शहरात स्वच्छतेच्या रूपानं दिसू लागली. आपलं पेठ वडगाव शहरही आपली कात टाकून नवं रूपणं ल्यायला सज्ज होतंय. वडगाव नगर परिषद वडगावचे नगराध्यक्ष श्री मोहनलाल रामलाल माळी तसेच उपनगराध्यक्षा श्रीमती प्रविता शिवाजीराव सालपे, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी श्री अतुल पाटील, सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग तसंच सर्व वडगाव वासियांच्या सहभागानं एकजुटीनं ही चळवळ उभी झाली आहे. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा. सर्वेक्षण 2018 अंतर्गत आपलं वडगाव शहर संपूर्णपणे हागणदारी मुक्त आणि स्वच्छ व्हावं हे आहे आपलं स्वप्न. यासाठीच शहराची कायमस्वरूपी क्षमता वाढवण्यास आपण सिद्ध आहोत. सर्व पदाधिकारी आपापल्या वॉर्डमध्ये स्वच्छता मोहिमेअंतर्गत 1 तास वडगावच्या स्वच्छतेसाठी ही मोहीम कसोशीनं राबवत आहेत. यातूनच आकाराला येणार आहे उद्याचं स्वच्छ, सुंदर आणि हरित आपलं वडगाव. शिवाजीनगर, यादव कॉलनी, सहारा चौक, इंदिरा कॉलनी, शिवाजी पुतळा परिसर, आझाद चौक, भजनी गल्ली, कोल्हापूर रोड, गणेश मंदिर परिसर इथल्या सुजाण आणि जागरूक नागरिकांनी या कामी शपथ घेऊन 1 तास वडगावच्या स्वच्छतेसाठी या मोहिमेत उत्साही सहभाग नोंदवलाय. खर तर एखादी चळवळ जेव्हा आपल्यासाठी उभी राहते तेव्हा तिथं आपल्या आत्मीयतेचा सहभाग हवाच. अशा लोकसहभागाशिवाय कोणतंही कार्य पूर्णत्वास जात नाही. हा सहभाग आपण दर्शवायचा तरी कसा? अगदी सोपं. कचऱ्याचं व्यवस्थापन करणं ही आहे आपली पहिली जबाबदारी. आपल्या वापरात नसलेली प्रत्येक वस्तू ही कचरा बनून जाते. जेव्हा आपण ती फेकून देतो तेव्हा परिसराच्या सौंदर्याला आणि आरोग्याला बाधक ठरू लागते. अशा वेळी आपली एक छोटीशी कृती मोठी क्रांती घडवू शकते. आपल्याला फक्त हा कचरा ओला, सुका अशा भागांमध्ये वेगळा करायचा आहे. आपल्या स्वयंपाकघरातील न शिजवलेले किंवा खराब झालेले अन्न, केळी किंवा फळांची सालं, अंड्याची टरफलं, पालापाचोळा, फुले, नारळ, करवंट्या, ओली किंवा सुकी पानं, हाडं, मांस, नख, खराब भाजीपाला हा सर्व ओला कचरा. तर टाकाऊ किंवा खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू, सीडी, कॅसेट, बॅटरी, पेपर आणि कागदी बॉक्स, काचेच्या आणि प्लास्टिकच्या बाटल्या किंवा पिशव्या, धातूचे तुकडे, जुने बल्ब, ट्यूब्स, रबर, रेक्झिन हा आहे सुका कचरा. जैविक कचऱ्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन, डायपर, औषधांच्या बाटल्या, गोळ्यांची पाकिटं असे घटक येतात. तर या वर्गीकरणानुसार आपण हे वेगवेगळं साठवावं आणि अशा वेगवेगळ्या रूपातच आपल्या दारी येणाऱ्या घंटागाडीमध्ये हे सुपूर्द करावं. बस इतकंच. आपल्या वडगाव शहरांतर्गत आपल्या नगर परिषदेतर्फे ओला आणि सुका कचरा वेगवेगळा साठवण्यासाठी आजवर 4000 कुटुंबांना 8000 डस्टबिनचं वाटप केलं गेलंय. ओला आणि सुका कचरा यांची माहिती देण्यासाठी महिला बचत गटांतर्गत
जनजागृती सुरू करण्यात आली आहे। तसंच हॉटेल्स, एसटी स्टँड, शहरातील हॉस्पिटल्स, झोपडपट्ट्या, व्यापार केंद्र, अपार्टमेंट्स, शिवाय भाजी मंडई अशा जागा आहेत की जिथं जास्त कचरा होतो। अशा सर्व ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक बंदी याविषयी माहिती देऊन आपलं वडगाव स्वच्छ सुंदर कसं राखता येईल याविषयी वेळोवेळी बैठकाही घेतल्या गेल्या आहेत। शासनानं 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांना बंदी घातली आहे। अशा काळात कागदी किंवा कापडी पिशव्यांचा वापर करणं ही आपली जबाबदारी आहे। ही पर्यावरणपूरक सवय सुद्धा आपल्याला व्हावी यासाठीही आपले जनजागृतीचे प्रयत्न सुरू आहेत। समाजातील सर्व घटकातील लोकांचा यासाठी सक्रिय सहभाग लाभेल तर तो दिवस दूर नाही ज्या दिवशी आपण आपल्या शहराचं नाव स्वच्छ सुंदर वडगाव म्हणून अभिमानानं मिरवू शकू। महाराष्ट्र शासनानं स्वच्छतेविषयी लोकांच्या तक्रारीचं निवारण व्हावं यासाठी स्वच्छता ॲप विकसित केलंय। आपल्या शहरांतर्गत आज अखेर 900 नागरिकांनी हे ॲप डाउनलोड करून घेतलं असून दररोज 90 ते 100 तक्रारी या ॲपद्वारे नगर परिषदेला प्राप्त होतात आणि त्यात 24 तासात निवारणही केल्या जातात। सध्या वडगाव शहरांतर्गत 5 घंटागाड्या ओला आणि सुका कचरा संकलित करतायत। शहराच्या प्रत्येक भागात ही घंटागाडी दररोज जाते। या घंटागाडीमध्येच ओला आणि सुका कचरा वेगळा संकलित करण्याची व्यवस्था केली गेली आहे। यातील ओल्या कचऱ्यावर सेंद्रिय पद्धतीनं प्रक्रिया करता यावी यासाठी शहरातील नवीन वसाहत, संभाजी उद्यान, यादव कॉलनी, इंदिरा वसाहत अशा 4 ठिकाणी कंपोस्ट पीट उभारले आहेत। इथं या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खताची निर्मिती होत आहे। हे खत वडगाव परिसरातील वृक्षांसाठी वापरण्यात येत असून उर्वरित खत भावी काळात शेतीसाठी वापरलं जाईल आणि यातूनही आपल्या नगर परिषदेची उत्पन्न वृद्धी होईल। दररोज संकलित होणारा सुका कचरा सेग्रिगेशन करून त्यावर प्रक्रिया करता यावी यासाठी इंदिरा वसाहत इथल्या गट नंबर 173 मध्ये सुक्या कचऱ्याचं शेड उभारलंय। इथं प्लास्टिक, काच, धातू, कापड, रबर अशा वस्तू वेगळ्या करून त्यांची विक्री करण्याचं नियोजन आहे। ही आहे स्वच्छतेची नांदी। स्वप्न तर खूप आहेत, आपणा सर्वांच्या सहकार्यानं ती पूर्णत्वाला न्यायची आहेत। चला बदल घडवूया। उघड्यावर कुठेही कचरा न फेकता जबाबदारीपूर्वक कचऱ्याचं वर्गीकरण करून घंटागाडीकडे सुपूर्द करूया। आपल्या वडगाव शहराची कीर्ती वाढवूया। आपण या कामी दिलेला सक्रियतेचा 1 तास आणि मनाचा ठाम संकल्प बनवणार आहे उद्याचं स्वच्छ वडगाव, सुंदर वडगाव, हरित वडगाव। धन्यवाद।